आता हेच 50,000 लोक तिथे देवळामध्ये पूजा अर्चा करण्याऐवजी जर महमूद गझनीचा सामना करण्याची तयारी जर करत असते, त्याच्याशी युद्ध करण्याची जर तयारी करत असते, तर कदाचित सोमनाथचं मंदिर उद्ध्वस्त सुद्धा झालं नसतं. आणि तो प्रदेश जर जिंकायचा असेल, ते गाव जर जिंकायचं असेल, ते शहर जर जिंकायचं असेल, तर जोपर्यंत तुम्ही मंदिराचा बिमोड करणार नाही तोपर्यंत तुम्ही ते करू नाही शकणार. आणि त्यामुळे या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये मंदिरांचा विध्वंस झाला, याची नोंद सुद्धा नेहरू करून ठेवतात. अलेक्झांडरच्या बाबतीमध्ये लिहिताना नेहरू म्हणतात की अलेक्झांडरला द ग्रेट म्हटलं जातं, पण मला कळत नाही अलेक्झांडरला ग्रेट कशासाठी म्हणतात. त्याला फक्त स्वतःचं साम्राज्य स्थापन करायचं होतं, जे सुद्धा तो स्थापन करू शकला नाही. वयाच्या 33व्या वर्षीच त्याचं निधन झालं आणि त्याच्यानंतर त्याच्या साम्राज्याची वाट लागली. राजाला स्वतःचं पद ग्रहण करण्याकरिता पोपचा आशीर्वाद असणं, पोपची मान्यता असणं हे 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 आवश्यक होतं. मात्र इस्लाम ज्यावेळेस आला त्यावेळेस इस्लाममध्ये धर्म आणि राज्यकर्ता यामध्ये फरक करण्यात आला नाही. आणि खलिफा जो होता तो धर्माचा सुद्धा प्रमुख होता मोहम्मदानंतर. आणि मात्र नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा केवळ साम्राज्यांचा उदय आणि अस्त एवढा नव्हता, तर ते धर्मांची स्थापना कशी झाली, धर्मांचा प्रभाव कसा वाढला, धर्मभ्रष्ट कशी झालीत, याची सुद्धा नेहरू व्यवस्थितपणे ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये मांडणी करतात. की ख्रिस्तांच्या पूर्वी जगामध्ये कोणते धर्म होते, युरोपमध्ये कोणते धर्म होते, रोमन लोक कोणते धर्म मानायचे, ग्रीक लोक कोणते धर्म मानायचे, ख्रिस्त आल्यानंतर युरोपमध्ये कशा प्रकारचे बदल घडलेत, ख्रिश्चॅनिटीचा प्रसार कसा झाला, या सर्व बाबी नेहरूंच्या लिखाणामधून आपल्याला दिसतात. आणि ख्रिस्तांच्या पूर्वी भारतामध्ये बुद्ध कसे आलेत, बुद्धांनी धर्माची स्थापना कशी केली, बुद्ध लोकप्रिय कसे झाले, बुद्धांची स्वीकार्यता कशी वाढली, यामध्ये ते बुद्ध आणि येशू ख्रिस्त या दोघांची सुद्धा तुलना करतात. आणि ते म्हणतात की येशू ख्रिस्त आणि बौद्ध हे दोघंही त्यांच्या काळातले क्रांतिकारक होते. दोघांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या काळामधल्या प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध त्यांनी क्रांती करण्याचा प्रयत्न केला होता, जो मोहम्मद प्रॉफेट यांनी सुद्धा केला असं सुद्धा नेहरू म्हणतात. मात्र त्यांच्यानंतर त्यांनी प्रस्थापित केलेला धर्म हा त्याला डॉगमॅटिक स्वरूप आलं, तो पोथीवादी झाला. आणि तो पोथीवादी झाल्यामुळे मग त्या धर्मांचा ऱ्हास सुद्धा सुरू झाला, किंवा त्या धर्मांची तो धर्म स्वीकारणारी लोक जरी वाढली असली तरी त्या धर्मामधनं नवं कोणतंही तत्वज्ञान पुढे आलं नाही. जे त्यांच्या संस्थापकांनी सांगून ठेवलं तेवढंच तत्वज्ञान त्यातनं पुढे आलं. नवं तत्वज्ञान कोणत्याही प्रकारे या धर्मांमधून पुढे आलं नाही. मात्र नेहरू हे सुद्धा म्हणतात की साम्राज्य प्रस्थापित होणे, साम्राज्य धुळीला मिळणे आणि नव्या धर्मांचा उदय होणे आणि नव्या धर्मांचा प्रभाव वाढणे यांचा सुद्धा एकमेकांशी खूप घनिष्ठ संबंध आहे. इस्लामचा प्रसार कसा झाला हे सांगताना नेहरू इतकी वास्तववादी मांडणी करतात की नेहरू म्हणतात की इस्लामचा ज्यावेळेस प्रसार व्हायला लागला त्यावेळेस तो प्रसार सर्वात आधी अरब लोकांनी केला. मात्र अरब हे भारताच्या सीमेवरती येऊन थांबलेत. ते फक्त सिंध प्रांतापर्यंत आलेत. सिंध प्रांताच्या पुढे अरब कुठेच आले नाहीत. त्यानंतर जे मुस्लिम भारतामध्ये आले ते अरब नव्हतेच, ते अफगाण होते. ते मध्य आशियातले नव्याने इस्लामिक झालेल्या टोळ्या होत्या, इस्लामिक झालेली लोक होती. आणि त्या सगळ्या टोळ्या आणि ती सगळी लोक भारतामध्ये आली. महमूद गझनी कसा भारतामध्ये आला आणि महमूद गझनीने कसला उच्छाद मांडला याचं वर्णन सुद्धा नेहरू करतात. आणि ते वर्णन करताना ते म्हणतात की ज्यावेळेस महमूद गझनी सोमनाथच्या देवळामध्ये पोहोचणार होता त्यावेळेस प्रचंड संख्येने लोक सोमनाथच्या देवळामध्ये उपस्थित होते आणि ते सोमनाथच्या देवळातल्या देवाला प्रार्थना करत होते की काहीतरी कर आणि या महमूद गझनीला थांबव. आणि ज्यावेळेस महमूद गझनी सोमनाथच्या मंदिराजवळ पोहोचला त्यावेळेस त्या मंदिर आणि त्या परिसरामध्ये किमान 50,000 लोक उपस्थित होते असं नेहरू म्हणतात. आता हेच 50,000 लोक तिथे देवळामध्ये पूजा अर्चा करण्याऐवजी जर महमूद गझनीचा सामना करण्याची तयारी जर करत असते, त्याच्याशी युद्ध करण्याची जर तयारी करत असते, तर कदाचित सोमनाथचं मंदिर उद्ध्वस्त सुद्धा झालं नसतं. आणि यामध्येच पुढे ते हे सुद्धा म्हणतात की इस्लामिक शासकांनी आणि जे अफगाण आले, जे मध्य आशियातले लोक आलेत, त्यांनी भारतामध्ये येऊन मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं उद्ध्वस्त केली, ते खरं आहे. मात्र मंदिरं उद्ध्वस्त करण्यामागचं एक मोठं कारण हे होतं की भारतामधली जी समाज व्यवस्था होती ती समाज व्यवस्था ही मंदिराभोवती
केंद्रित झालेली होती. समाजाची संपत्ती मंदिरामध्ये असायची, समाजाची सर्व लोक प्रत्येक वेळेस मंदिरामध्ये एकत्र व्हायची, आणि विशेषतः जर आक्रमण होणार असेल गावावरती शहरावरती तर मंदिराचा उपयोग हा बरेचदा किल्ल्यासारखा सुद्धा केला जायचा. आणि त्यामुळे कोणालाही तो प्रदेश जर जिंकायचा असेल, ते गाव जर जिंकायचं असेल, ते शहर जर जिंकायचं असेल, तर जोपर्यंत तुम्ही मंदिराचा बिमोड करणार नाही तोपर्यंत तुम्ही ते करू नाही शकणार. आणि त्यामुळे या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये मंदिरांचा विध्वंस झाला, याची नोंद सुद्धा नेहरू करून ठेवतात. वस्तुनिष्ठता हे नेहरूंच्या लिखाणाचं एक वैशिष्ट्य आहे. ते त्यांना जे सत्य वाटतं आणि सत्य दिसतं ते मांडतात, त्यापासून ते कुठेही दूर जात नाहीत, आणि त्यामध्ये ते त्यांचा राजकीय संकोच सुद्धा बाळगत नाहीत. अलेक्झांडरच्या बाबतीमध्ये लिहिताना नेहरू म्हणतात की अलेक्झांडरला द ग्रेट म्हटलं जातं, पण मला कळत नाही अलेक्झांडरला ग्रेट कशासाठी म्हणतात. त्याला फक्त स्वतःचं साम्राज्य स्थापन करायचं होतं, जे सुद्धा तो स्थापन करू शकला नाही. वयाच्या 33व्या वर्षीच त्याचं निधन झालं, आणि त्याच्यानंतर त्याच्या साम्राज्याची वाट लागली, त्याच्या साम्राज्याचे तुकडे पडलेत. आणि त्यामुळे अलेक्झांडरनी खरोखर असा काय ग्रेटनेस केलेला आहे हे कुठेच सिद्ध होत नाही, आणि त्यामुळे मला अलेक्झांडर ग्रेट वाटत नाही, हे सुद्धा नेहरू ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये लिहून ठेवतात. मात्र अलेक्झांडरचं साम्राज्य विसर्जित झाल्यानंतर अलेक्झांडरचे जे जनरल्स होते, त्या जनरल्सनी अलेक्झांडरचं साम्राज्य आपापसामध्ये वाटून घेतल्यानंतर त्यांच्या अधिकारामध्ये असलेल्या प्रदेशामध्ये कशा प्रकारे वेगळ्या संस्कृतीचा विकास झाला. म्हणजे त्याचा एक जनरल होता ज्याने इजिप्तमधल्या अलेक्झांड्रिया शहराचा ताबा घेतला. अलेक्झांड्रिया हे नाव सुद्धा अलेक्झांडर वरून पडलेलं, कारण अलेक्झांडरने ते शहर काबीज करून त्याला स्वतःचं नाव दिलं होतं, आणि त्यानंतर तिथे त्याने स्वतःचं साम्राज्य प्रस्थापित केलं. मात्र ते पूर्णपणे ग्रीक साम्राज्य नव्हतं, तर ग्रीक संस्कृती, इजिप्तमधली संस्कृती, रोमन संस्कृती या सर्वांचा मिलाफ तिथे आपल्याला बघायला मिळतो. आणि ते जे साम्राज्य होतं ते इजिप्तमधल्या अलेक्झांड्रिया पासून ते काबूल, पेशावर, भारतातल्या सिंध प्रांतापर्यंत पसरलेलं होतं, याची नोंद नेहरू घेतात. आणि ते म्हणतात की चंद्रगुप्त मौर्याने सेक्लुअस नावाचा जो जनरल होता, जो नंतर राजा झाला, त्याच्याशी युद्ध केलं, त्याचा पराभव केला, आणि त्याचा पराभव केल्यानंतर चंद्रगुप्त मौर्याने काबूल, पेशावर ही शहरं स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली, आणि मौर्यन साम्राज्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झाला. अशा प्रत्येक बारीक सारीक नोंदी त्यांनी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये करून ठेवलेल्या आहेत. युरोपमध्ये कशा पद्धतीने ख्रिश्चॅनिटीचा प्रसार झाल्यानंतर तिथे कशा पद्धतीने राजा हा धर्माला अंकित झाला हे सुद्धा ते दाखवून देतात. की पोप हा राजापेक्षा वरचढ झाला, आणि राजाला स्वतःचं पद ग्रहण करण्याकरिता पोपचा आशीर्वाद असणं, पोपची मान्यता असणं हे आवश्यक होतं. मात्र इस्लाम ज्यावेळेस आला त्यावेळेस इस्लाममध्ये धर्म आणि राज्यकर्ता यामध्ये फरक करण्यात आला नाही, आणि खलिफा जो होता तो धर्माचा सुद्धा प्रमुख होता मोहम्मदानंतर, आणि तो राजवटीचा किंवा राज्याचा सुद्धा प्रमुख होता, हे सुद्धा ते दाखवून देतात. मात्र कशाही प्रकारची व्यवस्था असली तरी शेवटी ती व्यवस्था बदलते, ती व्यवस्था धुळीस मिळते, आणि त्यामागचं सर्वात मोठं कारण नेहरू हे वारंवार दाखवून देतात. ते म्हणतात की प्रत्येक साम्राज्य ज्यावेळेस ते त्याच्या सर्वोच्च स्थानाला पोहोचतं त्यावेळेस आपल्याला केवळ त्याचा कळस दिसतो, त्याचा चकाकणारा कळस दिसतो, मात्र त्याच्या पायाशी असलेले गुलाम आपल्याला दिसत नाहीत. आणि अशा हजारो लाखो गुलामांच्या मेहनतीवरती, त्यांच्या श्रमावरती, त्यांनी दिलेल्या जीवावरती प्रत्येक साम्राज्य आणि प्रत्येक साम्राज्याचं वैभव हे उभं राहिलेलं आहे. मग ते रोमन साम्राज्य असो, चीनी साम्राज्य असो, भारतातली साम्राज्य असो की अरब साम्राज्य असो. आणि इथे त्यांना इतिहासामध्ये शोध घेताना त्यांना कळतं की का युरोपमधला, ज्याला आपण रेनेसॉचा पिरियड म्हणतो, तो का महत्वाचा आहे. की 15व्या-16व्या शतकामध्ये युरोपमध्ये ज्या प्रकारचं जनजागरण झालं, युरोपमध्ये ज्या प्रकारचे बदल घडायला लागलेत, ते बदल हे मागच्या 3, 4, 5,000 वर्षांपासून ज्या प्रकारे मानवी संस्कृतीचा, मानवाचा विकास होत होता त्याला कुठेतरी छेद देणारे होते आणि नवे विचार आणणारे होते. आणि त्यामुळे त्यांना त्याचं प्रचंड आकर्षण वाटतं, त्यांना त्याचं प्रचंड कुतूहल वाटतं. आणि युरोपमध्ये झालेल्या बदलांची
नोंद सुद्धा ते अगदी विस्ताराने ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये घेतात, की कशा पद्धतीने रोमन साम्राज्याची 2 रोमन साम्राज्य झालीत, त्यानंतर संपूर्ण रोमन साम्राज्यच विस्कळीत झालं आणि मग नवे विचार युरोपमध्ये वाहू लागलेत आणि नव्या विचारांनी संपूर्ण युरोप बदलायला लागला. तोपर्यंत नेहरू म्हणतात की जोपर्यंत युरोपमध्ये नवजागरण सुरू झालेलं नव्हतं तोपर्यंत भारत आणि चीन हे जगामध्ये अत्यंत आघाडीच्या स्थानावरती होते. ते वैभवशाली होते, समृद्ध होते, जगातल्या प्रत्येक भागासोबत त्यांचा व्यापार होता आणि एकूण उत्पादनाचा जर आपण विचार केला तर या सर्व बाबतीमध्ये भारत आणि चीन हे युरोपपेक्षा खूप पुढे होते. अगदी रोमन साम्राज्याचा जरी विचार केला तरी त्याच्या तुलनेत सुद्धा भारतातली संस्कृती आणि भारतातली सभ्यता ही खूप पुढे होती, तशीच ती चीनमधली सुद्धा फार पुढे होती. मात्र मागच्या 200 वर्षांमध्ये 1930 मध्ये लिहिताना नेहरू म्हणतात की मागच्या 200 वर्षांमध्ये युरोपने भारत आणि चीनला मागे टाकलेलं आहे आणि भारत आणि चीन मागे का पडले याचं आकलन जोपर्यंत आपण नीट करणार नाही तोपर्यंत आपण युरोपची बरोबरी करू शकणार नाही. आणि याचं आकलन करताना ते म्हणतात की युरोपमधली व्यवस्था आधी कितीही वाईट असली तरी युरोपमधल्या व्यवस्थेमध्ये बदल घडण्याच्या संधी होत्या आणि त्या संधी याच्यामुळे याकरता होत्या की युरोपवरती अनेक आक्रमणं झालीत आणि युरोपमध्ये झालेल्या अनेक आक्रमणांमुळे, युरोपमध्ये झालेल्या अनेक युद्धांमुळे युरोपच्या समाजाची घडी ही पूर्णपणे कधीच बसू शकली नाही. ती नेहमी विस्कटलेलीच होती. केवळ होली रोमन साम्राज्याच्या काळामध्ये तिथे जमीनदारीचा, फ्युडलिझमचा विकास झाला आणि त्या काळामध्ये तिथे समाजाची घडी व्यवस्थित बसायला लागली. मात्र तिथे समाजाला असं जाणवलं की इथे शोषण खूप जास्त आहे आणि त्यातनं उद्रेक व्हायला लागलेत आणि ती संपूर्ण व्यवस्था हळूहळू बदलायला लागली. भारत आणि चीनच्या बाबतीमध्ये नेहरू म्हणतात की भारत आणि चीनच्या बाबतीमध्ये हे बदल नेमके घडले नाहीत, की इथली व्यवस्था स्थायी होती, स्थिर होती. मात्र या स्थायी आणि स्थिर व्यवस्थेमुळेच नवे बदल घडण्याची शक्यता सुद्धा अत्यंत कमी होती आणि त्यामुळे 16व्या, 17व्या, 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये जे बदल घडलेत ते बदल भारत आणि चीन या 2 मोठ्या संस्कृतींमध्ये, सभ्यतांमध्ये घडू शकले नाहीत. ज्याचा परिणाम असा झाला की युरोप हा या 2 देशांपेक्षा खूप पुढे निघून गेला आणि त्यानंतर मग आधुनिक जगाचा इतिहास जो म्हणतो आपण आणि आधुनिक आंतरराष्ट्रीय राजकारण जे म्हणतो ते आधुनिक राजकारण तिथनं पुढे सुरू झालं. नेहरूंची जी काळजी होती ती काळजी होती की जगाचं पुढे काय होणार आणि जगाचं पुढे काय होणार याचा शोध ते आधी काय झालेलं आहे या घटनाक्रमांमधून आणि त्या प्रक्रियांमधून सुद्धा घेण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत होते. तर ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ही वर्ल्ड हिस्ट्री असली तरी त्याच्यामध्ये किमान 1/4 भाग हा भारताच्या इतिहासाला दिलेला आहे. डिस्कव्हरी ऑफ इंडियाचा जन्म हा ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमधून झालेला आहे की डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये अधिक विस्ताराने तपशील दिलेला आहे. मात्र त्याची सुरुवात त्यांनी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये केली आणि त्यांना हेच दाखवून द्यायचं होतं की जगाच्या इतिहासामध्ये भारताचा इतिहास हा किमान 1/4 तरी आहे, 1/5 तरी आहे. कारण भारतामध्ये जी साम्राज्य झालीत, मौर्यन साम्राज्य असो, गुप्ता साम्राज्य असो, चालुक्य असो, राष्ट्रकूट असो, छोला साम्राज्य असो, ही केवळ भारतापुरतं मर्यादित नव्हती, तर त्यांचा जगाच्या विविध प्रदेशांसोबत व्यापार होता, त्यांचा जगाच्या विविध प्रदेशांवरती मोठा सांस्कृतिक प्रभाव होता आणि दक्षिणेतल्या राजवटींनी तर स्वतःच्या वसाहती सुद्धा इतरत्र प्रस्थापित केलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे भारताच्या इतिहासाला वगळून जगाचा इतिहास लिहिल्याच जाऊ शकत नाही. हे त्यांनी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये प्रत्येक त्यांनी ठाई त्यांनी हे तिथे दाखवून दिलेलं आहे. ज्यावेळेस ते इंदिरेला ही पत्र लिहित होते ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीची, त्यावेळेस त्यांच्या लिखाणातनं अगदी सहजपणे तुरुंगातल्या वातावरणाचं आणि तुरुंगामध्ये त्यांना मिळणाऱ्या एकूणच वागणुकीचं दर्शन सुद्धा त्याच्यातनं घडत होतं. असं एक समज यातनं तयार होऊ शकतो की त्यांना वाचनाला वेळ मिळत होता, त्यांना लिखाणाला वेळ मिळत होता, म्हणजे अगदी आरामदायी आयुष्य ते तुरुंगामध्ये घालवत होते. मात्र त्यांच्या पत्रांमध्ये कधी 2 वाक्यातून, कधी 4 वाक्यातून, कधी 6 वाक्यातून जे उल्लेख मिळतात त्यातनं कळतं की ते खडतर आयुष्य होतं.
म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर ते म्हणतात की मी बऱ्याच काळापासून काही लिहू शकलेलो नाही, कारण मी आधी ज्या तुरुंगात होतो त्या तुरुंगात माझ्या सेलच्या ज्या भिंती होत्या त्या त्यावेळेस मला खूप उंच वाटायच्या, पण आता मी जिथे आहे त्या इतक्या उंच आहेत की माझ्यासाठी सूर्योदय खूप उशिरा होतो आणि सूर्यास्त खूप लवकर होतो, आणि त्यामुळे वाचन आणि लिखाणासाठी मला आधी जेवढा वेळ मिळायचा आता त्याच्या निम्मा वेळ मला आता मिळतो. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीचं लिखाण केलेलं आहे. आणि मी जसं म्हटलं की त्यांनी भारताकरता किमान 1/4 जागा तरी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये दिलेली आहे. आणि हे देताना त्यांनी भारताचं गतवैभव अत्यंत उत्तम पद्धतीने त्यांनी मांडलं की भारतामध्ये कशा पद्धतीने स्टील तयार व्हायचं, त्या स्टीलपासनं तलवारी तयार व्हायच्या आणि त्या तलवारी अगदी रोमन साम्राज्यापर्यंत सुद्धा जायच्या, आणि भारतातली व्यापारी हे तलवारी तिथे घेऊन तिथे रोमन साम्राज्यातल्या लोकांना आणि वाटेतल्या अनेक साम्राज्यांना ते तिथे विकायचे. मसाल्यांचा व्यापार तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, वस्त्रांचा व्यापार आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर असा अनेक बाबींचा उल्लेख नेहरू त्यांच्या ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये करतात. मात्र हे करत असताना ते कुठेही असं म्हणत नाही की भारतामध्ये विमानाचा शोध लागला होता, भारतामध्ये रणगाडे तयार झाले होते, भारतानेच अणुबॉम्ब पहिल्यांदा तयार केला, अशा वल्गना ते कुठेही करत नाहीत. आणि तरी सुद्धा गत भारताचं वर्णन करताना ते जेवढ्या अभिमानाने लिखाण करतात त्यातनं दिसतं की आपल्याला आपल्या देशाचा अभिमान बाळगायचा असेल तर ज्या गोष्टी घडलेल्याच नाही त्याची कल्पना करून त्याचा अभिमान बाळगायची अजिबात गरज नाही. आणि या गोष्टी ते इंदिरेला सांगत असायचे. ते म्हणायचे की आजकाल ते असं लिहितात की आजकाल मला दिसतं की बरेच लोक प्रत्येक बाबतीमध्ये भूतकाळात जायचा प्रयत्न करतात की भूतकाळात आपल्याकडे हे होतं, भूतकाळात आपल्याकडे ते होतं, पण मग आपल्याकडे हे होतं आणि ते होतं तर मग आपण आज अशा दयनीय अवस्थेमध्ये का पोहोचलेलो आहोत याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही, हे सुद्धा ते लिहितात. आणि इथे परत एकदा त्यांची वस्तुनिष्ठता आणि बुद्धिप्रामाण्यवाद दिसून येतो. नेहरूंवरती 2 सम्राटांचा फार मोठा प्रभाव दिसतो, अशोक आणि अकबर. अशोकाबाबत ते म्हणतात की अशोकाकडे संधी होती की दक्षिण भारताचा अगदी एक छोटा भाग जो मौर्यन साम्राज्यात आला नव्हता तो आणण्याची संधी अशोकाकडे होती. मात्र कलंगाच्या युद्धानंतर अशोकाने खरोखर युद्ध जे सोडलं ते सोडलं आणि शांतीचा पुरस्कार केला. आणि अशोकाच्या काळामध्ये केवळ शांतीचा पुरस्कार करत आणि तत्वज्ञानाचा प्रसार करत अख्खा भारत आणि मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वेकडचं जग हे बुद्धिस्ट झालं. शांततेने धर्माचा प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये दुसरीकडे कुठेही झालेला नाही जो सम्राट अशोकाच्या काळामध्ये झालेला आहे. आणि अकबराच्या बाबतीत ते म्हणतात, अकबरावरती ते अशोका एवढंच प्रेम करतात, मात्र अकबराच्या बाबतीत त्यांचा राग सुद्धा दिसून येतो. अकबरावरती प्रेम करण्याचं त्यांचं मोठं कारण हे होतं की ते म्हणतात की तो निरक्षर होता, अनपढ होता, मात्र ज्ञानी होता. आणि अकबर हा सर्व धर्मातल्या पंडितांना एकत्र घेऊन बसायचा, त्यांच्याकडनं त्यांचे धर्म समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, त्यांना तो प्रश्न विचारायचा आणि स्वतःची भूमिका तो स्पष्ट करायचा नाही, जे विशेषतः जे इस्लामिक क्लेरिक होते, इस्लामिक धर्मगुरू होते, ज्यांना ते फारसं आवडायचं नाही. नेहरू असंही म्हणतात की अकबराच्या दरबारामध्ये पोर्तुगीज मिशनरी होते आणि पोर्तुगीज मिशनरींनी अकबराला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी त्यांना कन्व्हिन्स करण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र अकबराने तेही केलं नाही. आणि अकबराने स्वतःचा दीन इलाही नावाचा धर्म स्थापन केला. आणि नेहरू म्हणतात की अकबराने केलेला भारतीय राष्ट्रीयत्व तयार करण्याचा हा भारतातला पहिला प्रयोग होता की वेगवेगळ्या समाजांना, वेगवेगळ्या धर्मांना एकत्र घेत त्यातनं भारतीयत्व कसं तयार करता येऊ शकतं हे दाखवण्याचा प्रयत्न अकबराने त्याच्या जीवनकाळामध्ये केलेला होता. आणि त्याच्यामुळेच मुघल साम्राज्य हे भारतामध्ये एवढं टिकू शकलं आणि पसरू शकलं. ते अकबराशिवाय टिकू शकलं नसतं आणि अकबराशिवाय ते पसरू सुद्धा शकलं नसतं. आजपासून 50 वर्षानंतर, 100 वर्षानंतर ज्यावेळेस जगाचा इतिहास लिहिला जाणार त्यावेळेस ज्या पद्धतीने नेहरूंनी सम्राट अशोक आणि अकबराबद्दल लिहिलं आणि अकबरावरती नेहरूंचा राग असण्याचं कारण हे होतं की नेहरूंना असं वाटलं की अकबराच्या काळामध्ये युरोपमध्ये अनेक बदलांची सुरुवात झालेली होती. अकबराचा काळ म्हणजे इंग्लंडमधला शेक्सपियरचा काळ, 50-100 वर्ष मागे पुढे.
पण ती बदलांची सुरुवात झालेली होती. इंग्लंडमध्ये मॅग्ना कार्टा आलेलं होतं आणि युरोपमधले मिशनरीज अकबराच्या दरबारामध्ये असायचे. मात्र असं असून सुद्धा अकबराने त्या बदलांची दखल घेतली नाही, अकबराने त्या बदलांची नोंद घेतली नाही. आणि अकबराने ती नोंद जर त्यावेळेस घेतली असती तर कदाचित भारतावरती युरोपीय लोकांची वसाहत प्रस्थापित होऊ शकली नसती. ही खंत आणि हा राग सुद्धा नेहरूंचा अकबरावरती आहे. आणि आजपासून 50-100 वर्षांनी ज्यावेळेस परत कोणीतरी जगाचा इतिहास लिहेल, परत कोणीतरी ज्यावेळेस भारताचा इतिहास लिहेल, त्यावेळेस तो लिहिताना ज्या प्रकारे सम्राट अशोकाला वगळता येणार नाही, ज्या प्रकारे अकबराला वगळता येणार नाही, त्याच प्रकारे पंडित जवाहरलाल नेहरूंना सुद्धा वगळता येणार नाही. धन्यवाद.